आज मी बनवली आहे दोडक्याची भाजी. एवढी मस्त झाली आहे ना, ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. पहिल्यांदा दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या आणि मग छोटे-छोटे तुकडे करायचे आणि मधून मसाला भरण्यासाठी असे उभे त्याला काप काढून घ्यायचे. आता इथे वाटपासाठी मी घेतले ओलं खोबरं, लसूण, थोडंसं जिरं आणि कोथिंबीर. हे वाटप फ्रिजमध्ये करून ठेवलं तरी 1-2 दिवस टिकतं. आणि आता हे वाटलेलं वाटप घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं. त्यात आपल्या चवीप्रमाणे मी घाटी मसाला घातला, मीठ घातलं, हळद घातली, थोडासा गरम मसाला आणि कोथिंबीर बारीक छान चिरून त्यात टाकली. हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण दोडक्याच्या फोडी केल्यात त्यात ते चांगले व्यवस्थित असं भरून घ्यायचं. हे जे आता आपण वाटप केलंय ना, ह्याच्यात आपण भरली वांगी सुद्धा बनवू शकतो आणि कारली सुद्धा भरून जी बनवतो ती पण बनवू शकतो. पण त्यावेळेला त्यात हे बघा आता आपण मस्त अशा प्रकारे ह्या दोडक्याच्या फोडी भरून घ्यायच्या आणि ह्याला मस्तपैकी फोडणी घालून घ्यायची. फोडणी करताना तेल गरम झालं की त्यात जिरं आणि राई टाकायचं. ते छान तडतडले की कढीपत्ता थोडासा टाकायचा आणि हे भरलेले दोडक्याच्या फोडी त्यात टाकायच्या आणि छान असं परतून घ्यायचं. दोडक्याला आपलंच पाणी सुटतं आणि ते छान शिजून निघतात. एक 10-15 मिनिटं झाकून ठेवायचं त्याला. थोड्या-थोड्या वेळाने झाकण काढून दोडका बघायचा, परतून घ्यायचा व्यवस्थित, नाहीतर मग दोडका खाली मसाला करपू शकतो. हे बघा आता मस्त अशी दोडक्याची भाजी तयार आहे. एकदम मस्त दिसतेय. टेस्टलाही ही खूपच छान लागते. चपातीसाठी मी इकडे पीठ मळून घेतलं. तुमच्या शहरात गॅस सिलेंडरचा प्रॉब्लेम चालू आहे का? मुंबईत तर खूपच चालू आहे. सगळीकडे ना गॅसचा काळा बाजार चालू आहे. सिलेंडर पण 3,000 4,000 काय वाटेल ते बोलतायत आणि तेवढ्याला लोक खरेदी पण करतायत. मी राहते ना इथे गॅस पाईपलाईन आहे, त्यामुळे एवढा काय आम्हाला प्रॉब्लेम येत नाहीये. पण बाहेर लोकांचे खूपच हाल चालू आहेत. त्यामुळेच मिस्टरांनी पण आज मला दोघांचा एक्स्ट्रा डबा बनवायला सांगितला आहे, 2 माणसांचा. त्यामुळे त्यांचं पण जेवण मी बनवून देते. पीठ भिजून ना 10-15 मिनिटं असं ठेवून दिलं ना, की चपात्या अशा एकदम मऊसूत होतात आणि छान अशा टम्म फुगतात पण. बघा माझी चपाती कशी छान फुगली आहे आणि संध्याकाळपर्यंत ही अशी सॉफ्ट राहते. मिस्टरांना आज खरडा खायचा होता. मग पटकन खरडा बनवायला घेतला. 5-7 मिरच्या घेतल्या आणि थोडंसं एक 4-5 लसूण पाकळ्या घेतल्या आणि चपाती केलेल्या तव्यातच मिरच्या भाजायला टाकल्या आणि थोडंसं मीठ आणि लसूण टाकला आणि छान ते असं परतून घेतलं. तव्यातच वरवंट्याने खरडा बारीक करून घ्यायचा. कोण कोण याला ठेचा पण बोलतं. तुम्ही काय बोलता कमेंट करून सांगा. आता मी डबा भरायला घेतला. तर असं होतं माझं मॉर्निंग रुटीन. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का? माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर जाता जाता सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता ते प्लीज कमेंट करून सांगा. थँक यू.